नमस्ते. सण कोणताही असो, पुरणपोळीशिवाय तो अपूर्णच वाटतो. पण बऱ्याचदा पोळी कडक होते किंवा लाटताना फाटते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परफेक्ट मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची टिप खूप महत्त्वाची आहे. तर पहिली टिप पहा. सगळ्यात आधी कणिक भिजवताना त्यात थोडा मैदा आणि पुरेशी कणिक वापरा. कणिक जितकी मऊ असेल तितकीच पोळी मऊ होईल. तर आता टिप नंबर 2 पहा. पुरण वाटताना ते गरम असतानाच वाटा, जेणेकरून त्यात डाळीचे खडे राहणार नाही आणि पोळी फुगायला मदत होईल. पुरणपोळी मऊ होण्यासाठी कणिक कशी मळायची हे खूप महत्त्वाचं आहे. कणिक भिजवताना त्यात थोडं तेल आणि हळद नक्की घाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कणिक नेहमी पुरणापेक्षा थोडी जास्त मऊ असावी. कणिक मळल्यानंतर त्या कणकेला 1-2 तास भरपूर तेल लावून झाकून ठेवा. यामुळे कणकेला छान लवचिकता येईल आणि पोळी लाटताना ती फाटत नाही. आता टिप नंबर 3 पहा. पोळी लाटताना नेहमी कडेने लाटा, म्हणजे पुरण काठापर्यंत कडेपर्यंत व्यवस्थित पसरेल. पुरण मध्यभागी भरल्यावर त्याचे तोंड नीट बंद करा आणि हाताने थोडं दाबून पुरण सगळीकडे पसरून घ्या. कोरड्या पिठाचा वापर. पोळी लाटताना खूप जास्त कोरडं पीठ वापरू नका, यामुळे पोळी कडक होते. शक्य असल्यास तांदळाचे पीठ वापरा, त्याने पोळी पांढरीशुभ्र दिसते आणि छान लाटली जाते. लाटण्याची पद्धत. लाटणं नेहमी हलक्या हाताने फिरवा. पोळीच्या मधून लाटण्याऐवजी कडेने लाटा, म्हणजे पुरण अगदी काठापर्यंत पोहोचेल आणि पोळी छान फुगेल. जर पोळी पाटावर चिटकत असेल तर पाटावर एक सुती रुमाल किंवा प्लास्टिक पेपर टाकून त्यावर लाटून पहा. पोळी अगदी सहज फिरते. पोळी कितीही छान लाटली तरी ती भाजताना योग्य काळजी घेतली तरच ती मऊ राहते. तव्याचे तापमान. तवा आधी मध्यम आचेवर चांगला गरम करून घ्या. खूप थंड झाल्यावर पोळी टाकली तरी ती कडक होते. पहिली बाजू पोळी तव्यावर टाकल्यानंतर तिला छोटे फोडे आली की लगेच पलटा. पहिली बाजू खूप वेळ भाजत बसू नका. तूप लावणे. पोळी दुसऱ्या बाजूने पलटल्यावर त्यावर साजूक तूप लावा. तूप लावल्यावर पोळी छान दिसते आणि बरेच वेळ मऊ राहते. पोळी फुगायला लागली की कडेने हलकेच दाबा, जेणेकरून ती काठापर्यंत व्यवस्थित भाजली जाईल. खूप जास्त वेळ उलटू सुलटू नका, नाहीतर पोळी कडक होईल. तर ह्या होत्या काही खास टिप्स. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.